जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। यापूर्वीचा व्हिडिओ हा पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण का करावं आणि ते स्मरण समजा धार्मिक आपली नेहमीची जी ट्रॅडिशनल पद्धत आहे तशी शक्य नसेल तर आपण त्यांच्यासाठी सत्कर्म करत करत त्यांची आठवण कशी करावी आणि त्यातून कशी पुण्याई निर्माण करावी की ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या आत्म्याला गती मिळेल आणि आपल्यासाठी सुद्धा ते आशीर्वादित करतील आपल्याला। या दृष्टिकोनातून पहिला व्हिडिओ होता। हा दुसरा जो व्हिडिओ आहे आता तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण पूर्वजांचं स्मरण का करतो तर त्यांनी आपल्यासाठी पुण्याई ठेवली म्हणून आपले दिवस चांगले आहेत। तर आपण पुण्याई का करायची, ती न केल्याचे काय परिणाम असतात आणि हे करण्याने आपलं आयुष्य कसं सुखी होईल हे सांगण्यासाठी म्हणून हा दुसरा व्हिडिओ आहे। हा तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा। जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। जय जय शनिदेव समर्थ। मागचा पूर्वजांसाठी म्हणून आपण ह्या पितृपंधरवड्यामध्ये सत्कर्म करायची आहेत असं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानंतर काही लोकांचा असा प्रश्न पडला की आम्ही काहीच करत नाही, आम्हाला देवधर्माची गरज नाही, आम्ही काही पुण्यकृत्य वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही कारण आम्हाला सगळं काही भरपूर आहे, परमेश्वराने आम्हाला भरपूर दिलेलं आहे, आम्हाला काही करायची गरज नाही असं काही काही लोक म्हणतात। आणि मग ते असं म्हणतात की आम्ही केलंच नाही तर काय घडणार आहे, काय फरक पडणार आहे। मला त्यांना एक सांगायचं आहे की श्रीमंताचा पोरगा जसा नको तिथं पैसे उडवतो कित्येक वेळेला आणि उडवल्यानंतर तो स्वतः आणि आपलं घरदार रस्त्यावर आणतो, त्यातलाच हा प्रकार आहे। आणि म्हणून पूर्वजांनी दिलेली पुण्य आहे, पूर्वजांनी केली सत्कृत्य ही तुमच्या नशिबी आली आहे, तुम्ही सुख भोगतात। तर पुढच्या पिढ्यांच्या नशिबी जर सुख असायला हवं असेल तर तुम्ही सत्कृत्य करायला पाहिजे, पुण्य मिळवलं पाहिजे, तर ते पुण्य राहील आणि पुढच्या पिढीच्या उपयोगाला येईल। लक्षात ठेवा, या जगामध्ये जर सुखाने जगायचं असेल तर पैसा आणि पुण्य आहे या दोन्हीची गणितं बिघडता कामा नयेत। पैसा संपला की तुमचा जसा बाजार उठतो तशी पुण्याही संपली की तेव्हाही बाजारच उठतो। पुण्याई आणि पैसा या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या असतात, वाढवायच्या असतात आणि जर त्याच्यामध्ये आपली चूक झाली तर त्याचे परिणाम पिढ्यानपिढ्यानं भोगावे लागतात। आणि म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करा, जास्तीत जास्त सत्कर्म करा आणि पुढच्या पिढ्यांसाठी पुण्याईचा साठा करा। जय जय शनिदेव समर्थ।